उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल. प्रचार आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे बंधूंची भेट. दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर ठाकरे बंधूंची महत्त्वाची भेट. संभाजीनगरात उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा. महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचा गोंधळ. निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यानं नाराजी. मुंबईत मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य. प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट. तिकीट नाकारल्यानं शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर. नाशकात भाजपमध्ये तिकीट वाटपावरून राडा. एव्ही फॉर्मची पळवापळवी. गाड्यांचाही पाठलाग. इच्छुकांकडून थेट भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग. नागपुरात एबी फॉर्म न मिळाल्यानं अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांना हातानं वस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या. अकोल्यात माजी महापौर विजय अग्रवालांचं तिकीट कापल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश. महिलेला भोवळ. चंद्रपुरातही भाजप नेत्यांसमोर महिलेचा टाहो. जालन्यात कैलास गोरंट्यालसमोर महिलेला अश्रू अनावर. इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट. पुण्यात शिवसैनिकांचा संताप. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला. संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची पोस्टर्स फाडली. भाजपनं दगा दिल्याचा आरोप. आरपीआय आठवले गटाच्या वाट्याला एकही जागा नाही. संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्यानं एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा संताप. इम्तियाज जलील यांचे पोस्टर पायी तुडवले. जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट वाटल्याचाही आरोप. पुण्यात विजय शिवतारेंकडून एबी फॉर्मचं वाटप. मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा. शिवतारेंनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप. आयुष कोमकर हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी. सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवणार. गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेलाही उमेदवारी. जागा वाटपावर एकमत न झाल्यानं राज्यभरात तब्बल 17 महापालिकांमध्ये भाजप सेनेची युती तुटली. शिंदेची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता. 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. उद्योगपती अदानींनी मध्यस्थी केली तर शरद पवार एनडीएमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा. मात्र असं होणार नाही अशी ही अपेक्षा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन. शरीराच्या अनेक समस्यांची झुंज देत झाला मृत्यू. खालिदांच्या जाण्यानं बांगलादेशी राजकारणात शोककळा.